त्याचे फिर्याद अजून घेतली का? त्या लोकांनी ट्रेसपासिंग केले, त्या लोकांनी ट्रेसपासिंग सगळ्या गोष्टी धनुभाऊला जे झाले ना की त्यात हे इन्क्लूड होणार. आम्ही काय गुंडांना ऐक ना, आम्ही काय गुंडांना सोडवायला आलो नाही का? आम्ही काय गुन्हेगारांना सोडवायला आलो नाही का? आम्ही कुठला ड्रग्सवाला का कोणाला सोडवायला आलोय का? आम्ही आलोय त्या गोर गरीब ते बिचारे माळी लोक आहेत त्यांना 100 वर्ष आम्हाला 100 वर्ष आम्हाला ट्रीटमेंट आहे. कोणी ओरडतंय? आम्ही पोलीस प्रशासनाचा नेहमी रिस्पेक्ट करत आलो. कोणी ओरडतंय बोले आता हा नगरसेवक आहे. नाही एक मिनिट ऐका ना. हे नगरसेवक आहे, हे नगरसेवक आहे. नगरसेवकाला तुम्ही बाहेर बसा, त्याच्यावर बसायचं नाही का? नाही बसू शकत का तो? आणि त्यांच्या प्रभागात नाही आम्ही बाहेर येतो, आम्ही बाहेर येतो. पण यांच्या बाहेर बसायचं का? आम्ही बाहेरच यांच्यावर नाही बसायचं, यांनी नाही बसायचं. आम्ही बाहेर बसतो, आम्ही बाहेर बसतो. पण यांनी नाही बसायचं का? यांनी 2 मिनिटं ना, यांनी नाही बसायचं का? 1 मिनिट, यांनी नाही बसायचं का? नाही नाही, यांनी नाही बसायचं का? आम्ही बाहेर बसतो, आम्ही बाहेर बसतो. पण यांनी नाही बसायचं का? नाही बसायचं का कोणी? यांनी जर नगरसेवक एखादा आत गेला, नगरसेवक एखादा आत गेला, आम्ही इथं बसतो बाहेर, तुम्हाला बाहेर पाहिजे ना? आम्ही बाहेर बसतो, आम्ही इथं बसतो बाहेर, पण तुम्ही नाही, आम्ही बाहेर बसतो पण तुम्ही नगरसेवकांचं ठेवा नाही. आम्ही बसतो बाहेर, हो आम्ही बाहेर बसतो पोलीस स्टेशनच्या, आम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर बसतो. आम्ही असं कधी वागलोय का? मग आम्ही तेच म्हणतोय, आम्ही कधी वागलोय का? मला रंगाच्या माळ्यांनी काय उत्तर देतात? नाही दिला 3 महिने आज दिला ना, आज दिला ना मॅडम. आणि ते बिंदास बसलेत. तुम्ही त्यांच्या लोकांना इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा. बघितलं आम्ही बघितलं की आम्ही बघितलं ना कोण कुठे घेऊन जात आहे, काय कुठे घेऊन जात आहे. आम्ही बघितलं, आम्ही बघितलं. आम्ही आलो कशासाठी? एका गरीबाला न्याय मिळावा म्हणून. त्याची ही अवस्था नगरसेवकाची. काय खूप असल्या जिंदगीवर अशी जिंदगी आम्ही नाही कधी जगलो ती काय जाऊ बरोबर. आणि असं जर नगरसेवकांच्या बाबतीत असेल ना या गावामध्ये मी जाणार नाही. मला काय करायचं ते करा. हे असली अवस्था पोलीस स्टेशनची. आणि नगरसेवकाला किंमत नाही. एखादा जर नाही मागायला आलं तर बाहेर काढावं, बाहेर काढावं. ही असली किंमत आहे नगरपालिकेची. ते नगराध्यक्ष एवढा वेळ उभे आहेत. 100% आम्ही तुमच्या हात जोडतो मॅडम. आम्ही उठणार फक्त लवकर दाखल करा. 12 वाजले, 12 सकाळी उठलोय, आंघोळ नाही गेली, मी इथे येऊन थांबलोय. मी सकाळी उठलोय 7 वाजल्यापासून आहे ना तुम्ही. पण मी म्हणतोय 12 जरी वाजले, 12:30 आले तरी गुन्हा दाखल नाही होत. आणि त्या असले गुंडा गुन्हा दाखल किती टाइम लागला गुन्हा दाखल व्हायला तुम्ही किती वेळ लागला तुम्ही सांगा. फिरून फिरून गुन्हा दाखल व्हायला किती टाइम लागतो तुम्ही सांगा मला. किती वाजता काय करू माहिती का? काय करू माहिती का? त्या लोकांचे कागद मागवली त्या लोकांची राहणारे पुरावे द्या म्हणून गुन्हा दाखल करायचे. त्यांचे पुरावे मागितले. काय चाललंय काय पोलीस स्टेशन मध्ये? आणि आज तुम्हाला सांगतो, आज जर ह्या तुम्हालाही सांगतो सगळ्यांना, आज जर ह्या माया लोकांना ना माळी लोकांना जर पोलिसांनी आणि पावसाने मिळून जर बाहेर काढलं ना, अख्खा लोणावळा खाली करतील. अख्खा लोणावळा सातबारा घेऊन खाली करतील. अख्खा लोणावळा अख्खा माळी लोक आमची अशी खाली होती ना. सगळे गोरगरीब आहेत, हातावर लागणार आहेत, कोण मोठं नाही. आणि नुसतं रायवूड नाहीये, तुंगरली आहे, रायवूड आहे, अंबरवाडी आहे, सगळ्यांना असं खाली करतील. माझी विनंती आहे, जर लाईव्ह चालू असेल तर तुम्हाला सांगतो, या माळी लोकांना जर असं काढले ना तर उद्या उठून लोणावळ्यात प्रत्येक बंगला खाली होईल. पण काम केलेलं त्यांनी प्रत्येक बंगला खाली होईल. आज 100 वर्ष राहतात ते. 100 वर्ष किती वर्ष राहतात ते? आणि सांगतो या गुंडांना खाकीचा दाग दाखवा. जर आज तुम्ही याला गुंडांना खाकीचा दाग दाखवा, अकाल आमच्यावर गुन्हे दाखल करा. पण हे आंदोलन आम्ही चालवणार. कारण आज जर हे बाउन्सर आणि असे बाहेरचे येऊन जर ताबा घ्यायला लागले, तोडायला लागले ना, तर हा लोणावळा फुकट खाली होईल. फुकट काही होणार नाही. माळी लोकांच्या मागे कोणी उभं राहणार नाही. नंतर काही उभं राहणार नाही कोणी. अरे त्या नगरसेवकाला म्हणतात बाहेर बसा. काय ही लोणावळा पोलीस स्टेशनची अवस्था आहे.
मला सनीचा फोन आला. मला त्यांनी सांगितलं मला नगरसेवकाची कंप्लेंट नाही घेत आमच्या सारख्याची कधी घ्या तिथला नगरसेवक गेला त्याला शिव्या दिल्या. कोण आहे ती फक्त पैसे द्या, तुमचा ताबा घ्या. अजून त्याचा मालक नाही, अजून त्या बाउन्सरची कुठली एजन्सी आहे त्याची माहिती नाही, काहीच नाही. आज रायवूड येथील जे लाल चिमणी बंगला आहे, जो खूप वर्षापूर्वीपासून त्या ठिकाणी पांडुरंग देशमुख म्हणून ते माळी लोक राहतात. गेली 100 वर्षापासून आज त्या ठिकाणी ते बंगला सांभाळण्याचं काम आणि माळी म्हणून देतात, केअरटेकर म्हणून काम करतात. ते आज तेथील काही बाहेरील गुंड त्या ठिकाणी आले आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न त्या लोकांनी केला. त्यांच्या घरातील साहित्य बाहेर फेकून दिलं, दमदाटी केली त्यांना बाहेर करण्यासाठी. अक्षरशः मी त्या ठिकाणी गेलो, 112ला कॉल केला व त्या ठिकाणी लवकरात लवकर पोलीस प्रशासन आलं म्हणून त्यांचा जीव वाचला. नाहीतर तेथील जे कोणी महिला राहत होत्या त्यांना ह्या ज्या गावगुंड जे कोण आले होते त्या गावगुंडांनी त्यांना खाली करण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला असता आणि त्या लोकांना ती प्रॉपर्टीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला असता. बाहेरच्या जे गुंड या ठिकाणी येतात, आज अशा लोकांना त्यांची सर्व्हिस नाही भेटली, त्यांचं PF नाही भेटला, ना त्यांची ग्रॅज्युटी भेटली, ना कुठली त्यांना सर्व्हिस भेटली. अशा पद्धतीने काय न देता त्यांना बाहेर काढणं हे अक्षरशः अयोग्य आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही बाहेरील गुंडांनी येऊन लोणावळा शहरामध्ये दमदाटी करणं, दादागिरी करणं आणि अशा पद्धतीने आमच्या स्थानिक नागरिकांना जर त्रास दिला तर इथून पुढच्या काळात असल्या गुंडांना आम्ही या ठिकाणी चोपल्याशिवाय राहणार नाही. इथून पुढं आम्हाला एवढं सांगायचंय का लोणावळा शहरामध्ये जे कोणी स्थानिक राहतात त्या स्थानिकांना त्यांची आज जी काय सर्व्हिस असेल ती या मालक जे कोण शेठ लोक जे बंगले घेतात, जे खरेदी करतात त्यांनी त्यांची सर्व्हिस देणं क्रमप्राप्त आहे. आणि जर त्यांच्यावरती अन्याय केला तर आमच्यासारखे लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे आणि सक्षमपणे उभं राहतील. इथून पुढे याच ठिकाणी सांगतो, आता लोणावळा नगर परिषदेमध्ये आम्ही त्या सर्व जे काय भाड्याचे टट्टू या ठिकाणी आणले होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी सकाळी 7-8 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला बसलोय, पण अजून देखील पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला नाही. कंटिन्यू आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिली जातात. आता आम्हाला त्यांनी अर्धा तासाचा टाइम मागितलाय. इथून पुढच्या काळामध्ये पुढच्या वेळेमध्ये अर्ध्या तासामध्ये जर या गुंडांवरती गुन्हा दाखल झाला नाही आणि जर या लोकांना अटक झाली नाही तर आमचे सर्व नागरिक, लोणावळा शहरातील मी सर्व नागरिकांना आव्हान करतो आणि लोणावळा शहरातील माझ्या सर्व माळी कामगार संघटनेला आव्हान करतो की आपण लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सर्वांनी जमा व्हावे आणि लवकरात लवकर जमा व्हावे. आपण आपल्या भावंडांना न्याय दिल्याशिवाय राहायचं नाही. आपल्या भावंडांना न्याय जर भेटला नाही तर इथून पुढची तुमची पिढी पण अशाच पद्धतीने चिरडली जाईल. आज या ठिकाणी एवढंच सांगतो की बाहेरील गुंडांनी आमच्या स्थानिकांना येऊन त्रास दिला नाही पाहिजे. जे काय असेल आमच्याशी बसा, आमच्या लोकांशी बसा, त्यांच्याशी व्यावहारिक पद्धतीने त्यांची जी काय सर्व्हिस निघते ती द्या. आणि आमची लोक जर नसेल ऐकलं, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवा, आम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी करू आणि आमच्या लोकांना समजू, काय असेल ते त्यांना न्याय देऊ. पण जर भाड्याची लोक, गुंड प्रवृत्तीची लोक, काही लोक आणल्यात ते लोक ज्या पद्धतीने भांडते ते आमच्या लोकप्रतिनिधीशी ज्या भाषेत बोलत होते त्याच्या तुम्हाला सगळ्या व्हिडिओ मी आता देतो. इथून पुढच्या काळात त्या व्हिडिओ सगळ्या अख्ख्या प्रशासनाला, आपल्या नागरिकांना लोणावळा शहरातले दाखवा की जी पद्धत चाललेली लोणावळा शहरामध्ये हे कुणाच्या वरदहस्तानी चाललंय, कोण यांच्या पाठीमागे. या सर्वांच्या वरती गंभीर गुन्हे दाखल झाले पाहिजे. जर हे गुन्हे दाखल झाले नाही तर इथून पुढच्या काळामध्ये आपल्या लोणावळ्यामध्ये अक्षरशः ही लोक गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक माजवतील आणि इथं गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल. आणि अशा पद्धतीची ही जी कामं चालल्यात ही अक्षरशः सुपाऱ्या घेऊन चाललेली आहे. लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने, माझी एवढीच विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष आमच्या या ठिकाणी बसलेले आहेत. आम्ही जर इथून पुढं लवकरात लवकर या गुंडांवरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही इथं सर्वजण लोणावळा नगर परिषद सर्व नगरसेवक या ठिकाणी उपोषणाला बसू. आज एवढंच या ठिकाणी सांगतो. मुळात एक समजून घ्यायला पाहिजे की आमची जी तळतळ आहे ही सामान्य लोकांसाठी आहे, सामान्य नागरिकांसाठी आहे. आमच्याकडचे आपल्या लोणावळा शहरामध्ये मुंबईतले फार पूर्वीपासूनचे खूप जुने लोक आहेत की ते मालक बंगले म्हणून बंगल्याचे मालक म्हणून इथं आहेत, पण त्यांच्याकडे आमच्या गावातले स्थानिक लोक हे माळीकाम करून राहत होते. आणि याच्या अगोदरही बऱ्याच वेळा असं झालं की माळीकाम करत असताना त्यांना योग्य मोबदला देऊन
स्थानिक तिथले नगरसेवक असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून त्यांना योग्य पद्धतीचा न्याय देऊन त्यांना तिथून आपण खाली करत होतो. परंतु आत्ताच्या मागच्या काही महिन्यांपासून किंवा काही काळापासून असं झालं आहे की पोलीस प्रशासन आणि एखादी बाउन्सरची कंपनी असते किंवा गावगुंड म्हणजे जे म्हणतात ना बाहेरचे गुंड असतात, अशा लोकांना सुपारी दिली जाते आणि मग यांच्यावरती दबाव टाकून यांना मारहाण करून या लोकांना प्रेशराईज करून मग यांच्याकडून तो प्लॉट खाली करून घेतला. मुळात यांचं अख्खी हयात ही त्या बंगल्यामध्ये राहून गेलेली असते. त्यांनी तो बंगला सांभाळलेला असतो. मुंबईवरून येणारे लोक ही इथे येत नसतात. हे टॅक्स भरण्यापासून काही लोक तर असे आहेत की टॅक्स भरण्यापासून, लाईट बिल भरण्यापासून, पाणीपट्टी भरण्यापासून ते स्वतःच करतात. मालकही इथे येत नाही, पण तरी आपली प्रॉपर्टी म्हणून ते सांभाळणारी ती लोक आहेत. आणि आज अशी कंडिशन झाली की काही बाउन्सर लोक आणि काही गाव बाहेरचे गुंड हे इथं आले आणि अचानक त्या माळ्यांना डायरेक्ट घरातून बाहेर काढायला लागले, भांडे कुंडे फेकले, त्यांना शिवीगाळ केला. आणि मग त्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी जर त्याच्यामध्ये गेला की बाबा यांना त्रास देऊ नका, तर त्यांनाही शिवीगाळ केला. आणि एवढं सगळं होत असताना आम्ही मला वाटतं आता 1-2 तास झाले तेव्हापासून पोलीस प्रशासनालाही विनंती करतोय. पोलीस प्रशासनाने त्यावेळेस सहकार्य केलं, पण पोलीस प्रशासनाला आम्ही आत्ताही विनंती करतोय की अशा लोकांना जर एकदा तुम्ही ताबा दिला, अशा लोकांनी जर एकदा कुठून तरी ताबा घेतला आणि यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले नाहीत, तर लोणावळा शहरामध्ये हे नुसतं रायवूडचा प्रश्न नाहीये. हा अंबरवाडी असेल, आमचं पाचबंगला असेल, रायवूड असेल, खंडाळा असेल, परत तुंगारले असेल, अशी कित्येक गावं आहेत की तिथं जुने बंगले आहेत आणि तिथं माळी लोक राहतात आहेत. मग ही जर प्रथा एकदा पडली की पोलीस प्रशासनाला आणि गुंडांना हाताशी घेऊन जर माळी लोकांना खाली करायचं, तर आमच्या लोणावळा असंच अर्धा उठून जाईल. म्हणजे इतकं दुर्दैव म्हणायला लागेल. आणि हा खरं तर म्हणजे मानसिक त्रास जो सकाळपासून आम्ही बघतोय त्या लोकांना, त्यांना किती 3-4 तास उभं केलेलं आहे, इकडून घेऊन आलेलो आहे. या लोकांना जे गुंड होते त्यांना बसायला खुर्च्या आणि आमची लोक इकडे बाहेर उभी होती. अशा पद्धतीचा त्रास. बरं, त्यामध्ये आम्ही स्थानिक नगराध्यक्ष स्वतः इथं उपस्थित आहेत, नगरसेवक आहे. आम्ही आलोय का की ही प्रथा पडू नये. आणि आमची आपल्या माध्यमांच्या माध्यमातूनही आमची विनंती आहे की ही प्रथा पडता कामा नये. पोलीस प्रशासन आणि गुंडांना हाताशी धरून जर आमच्या इथल्या माळी लोकांना किंवा आमच्या लोकांना जर खाली करायचं धोरण जर आपण स्वीकारलं, तर आम्ही त्यांना तीव्र विरोध करू. आज विरोध करण्यासाठीच आम्ही इथं बसतो. जर यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही इथून जाणार नाही. आपण जर बघितलं तर लोणावळा शहरामध्ये खंडाळा असेल, अनेक भाग असतील, या ठिकाणी अनेक मुंबईच्या व्यावसायिकांचे, बिल्डर लोकांचे बंगले आहेत. आणि ह्या बंगल्यांवरती गेली 25-50 वर्ष, 100 वर्ष आमच्या स्थानिक लोक माळे म्हणून असे काम करत आहेत. आणि काम करत असताना त्यांची ज्यावेळेस हे बंगले विकायचे असतात किंवा त्यांना हे बंगले काय कारणाने खाली करून घ्यायचे असतात, त्यावेळेस ती लोक कुठल्या ना कुठल्या चुकीच्या पद्धतीने, ज्या लोकांनी आपल्या आयुष्यामध्ये संपूर्ण आयुष्य त्या बंगल्यांमध्ये त्याची सेवा करण्यामध्ये घालवलं असतं, त्यांना त्यांचा कुठलाही मोबदला न देण्याचं काम ही काही मुंबईची लोक करत आहेत. ह्याच्यामध्ये माझ्या माळी समाजाच्या लोकांना जो त्रास होतोय किंवा बाहेरची लोक आणून ज्या प्रकारे त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लोणावळेकर म्हणून आम्ही सहन करणार नाही. याच्यापुढे असे कुठल्याही प्रकारची घटना घडू नये, याला कायदेशीररित्या आणि जी काय मदत लागेल आम्ही सर्व नगरसेवक करत आहे. आणि त्यांनी आज हे कृत्य केलेलं आहे. ज्या प्रकारे बाउन्सर येऊन जुन्या खंडाळ्यासारख्या ठिकाणी ज्या माळी समाजवादी बांधव भगिनी होत्या यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सर्वांवरती कडक गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.